नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर टी परीक्षेबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, टी एक्झाम सुप्रीम कोर्ट ऑर्डर याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट काय आहे व टी परीक्षेबाबत सुप्रीम कोर्टाचा हा मोठा निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, टी परीक्षेबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, टी एक्झाम सुप्रीम कोर्ट ऑर्डर। सुप्रीम कोर्टाने टी पास न केलेल्या शिक्षकांसाठी एक मोठा निर्णय दिला आहे। यापूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा पास न केलेल्यांना नोकरीत टिकणे शक्य नसल्याचे नियम होते, पण सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर अशा शिक्षकांना नोकरीवरून हटवले जाणार नाही। सरकारी शाळांमध्ये काम करणाऱ्या या शिक्षकांना आता मोठा दिलासा मिळाला आहे। त्यांचे भविष्य सुरक्षित राहणार आहे आणि चिंता टाळली जाईल। या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रातील अनेक शिक्षकांना मनोधैर्य मिळाले आहे। त्यामुळे शिक्षकांची परिस्थिती आता अधिक या ठिकाणी स्थिर होईल। बघा, टी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांसाठी दिलासा। सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश BR गवई यांनी न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने 2 सहाय्यक शिक्षकांच्या याचिकेवर न्याय दिला आहे। या शिक्षकांची नियुक्ती 2012 मध्ये झाली होती, पण 2018 मध्ये कानपूर नगरच्या बेसिक शिक्षण अधिकाऱ्यांनी टी प्रमाणपत्र नसल्याच्या कारणावरून त्यांना निलंबित केले होते। सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले की केवळ टी न उत्तीर्ण झाल्याचा आधार घेऊन शिक्षकांना नोकरीवरून काढणे योग्य नाही। कोर्टाने या शिक्षकांना नोकरीवर कायम ठेवण्याचा आदेश दिला आणि याच निर्णयामुळे अशा अनेक शिक्षकांना ज्यांनी टी परीक्षा दिलेली नाही, देशभरात मोठा दिलासा मिळाला आहे। बघा, भरती प्रक्रियेतील नियमांचा वाद। या 2 शिक्षकांशी संबंधित प्रकरण 2011 मध्ये सुरू झाले, जेव्हा सहाय्यक शिक्षकांच्या भरती प्रक्रिया चालू होती। कानपूर येथील या दोघांना सहाय्यक शिक्षक पदांवर नियुक्ती मिळाली होती आणि त्या काळात NCTEने 23 ऑगस्ट 2010 रोजी जाहीर केलेल्या अधिसूचनेनंतर शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट लागू करण्यात आली होती। उत्तर प्रदेशमध्ये ही टी परीक्षा 2011 मध्ये घेण्यात आली होती आणि या दोघांपैकी एक शिक्षकाने 2011 मध्ये परीक्षा उत्तीर्ण केली, तर दुसऱ्या शिक्षकाने 2014 मध्ये ही परीक्षा उत्तीर्ण केली आणि भरती प्रक्रियेदरम्यान या परीक्षेची अटी लागू होत्या। त्यामुळेच या शिक्षकांच्या पात्रतेबाबत काही वाद निर्माण झाले होते। बघा, अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द। शेवटी अलाहाबाद उच्च न्यायालयाने 2024 मध्ये काही शिक्षकांची नियुक्ती रद्द केली होती, कारण त्यांच्याकडे नियुक्तीच्या वेळी टी प्रमाणपत्र नव्हते। तरी ते पात्रतेसाठी आवश्यक अटी पूर्ण करत होते आणि शिक्षकांनी हा निर्णय मान्य न करत प्रथम उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात आपली याचिका दाखल केली आणि सर्वोच्च न्यायालयाने आता त्यांचा निर्णय रद्द केला आहे। याच निर्णयामुळे या शिक्षकांना त्यांच्या नियुक्तीच्या हक्काची संधी पुन्हा या ठिकाणी मिळू शकते। शिक्षण विभागातील नियमांचे पालन करणे हे या ठिकाणी आवश्यक आहे, पण न्यायालयाने शिक्षकांच्या हक्काचे रक्षण केले आहे। बघा, शिक्षकांना त्यांच्या हक्काचा संरक्षण। शेवटी सुप्रीम कोर्टाने RTE कायद्यांच्या कलम 23 मधील 2017च्या सुधारणा लक्षात घेतल्या आहे आणि शेवटी न्यायालयाने स्पष्ट केले की 31 मार्च 2019 पर्यंत टी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना पात्र मानले जाण्याचा अधिकार आहे। म्हणजेच या मुदतीपूर्वी परीक्षा पास केलेल्या शिक्षकांना अपात्र ठरवता येणार नाही। या संदर्भात काही शिक्षकांनी तर 2014 मध्येच टी परीक्षा उत्तीर्ण केली होती, त्यामुळे 2018 मध्ये त्यांची नोकरी संपवणे न्याय नाही आणि याच कारणामुळे सर्वोच्च न्यायालयाने संबंधित शिक्षकांना दिलासा या ठिकाणी दिला आहे। या निर्णयामुळे देशभरातील इतर शिक्षकांनाही आपला हक्क मिळण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झाली आहे।
बघा, शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य. शेवटी सुप्रीम कोर्टाने नुकतेच एका महिन्याच्या निर्णयाद्वारे स्पष्ट या ठिकाणी केले आहे की काही शिक्षकांना थकीत वेतन देण्यात येणार नाही आणि भविष्यात टीईटी उत्तीर्ण न झाल्यामुळे कोणत्याही शिक्षकांची नोकरी संपवणे हे न्याय ठरणार नाही आणि 2019 पूर्वी टीईटी परीक्षा उत्तीर्ण केलेल्या शिक्षकांना हटवणेही योग्य नाही असे न्यायालयाने म्हटले आहे. या निर्णयामुळे देशभरातील अशा शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे ज्याची नेमणूक टीईटी प्रमाणपत्राशिवाय झाली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने यावरही भर दिला की प्राथमिक शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य राहणार आहे. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे. टीईटी परीक्षेबाबत सुप्रीम कोर्टाचा हा मोठा निर्णय काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.